प्रतिपाद्य जय जय स्वयंसेवकात्मरूपा देवा तुझी गणेशु सकला मूर्तमूर्ती प्रकाशु मने निवृत्ती दासवतारी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्माय तस्मै श्री गुरुदेव नमः जन्मे स्मरण सकळ विद्याचे वयाधिकरण तेने वंदु श्री चरण श्री गुरुचे नमस्कारोनिया माता पांडुरंगाकर प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या जगजा गोपाळाने सद्गुरु दास तुका। आज या ठिकाणी आपल्या गुरुवर्य पांडुरंग महाराज कारंडे यांच्या नेतृत्वाखाली गेट ऑफ इंडिया टू पंढरपूर या पायीवारीचा 16वा दिवस छानपैकी या ठिकाणी हरिपाठ झाला आणि महाराजांनी अचानक माझं नाव सुचवलं प्रवचनासाठी। थोडं चिंतन नाही महाराज, अभ्यास नाही, वाचन नाही, रविवारी धावपळ करीत मुंबईतून निघालो, परवा रात्रीच पुण्यात पोहोचलो। काल सर्व संत महात्म्यांच्या गाठी भेटी झाल्या आणि सर्वांबरोबर आपल्या पंढरपूरच्या प्रवासाला सुरुवात झाली। तर आज आपल्या सेवेसाठी या ठिकाणी ज्ञानेश्वरीतील भगवद्गीतेतील 4थ्या अध्यायातील श्लोक आहे, श्रद्धावानं लभते ज्ञानम तत्परा संयंती ते इंद्रिये ज्ञानम लभद्वा परम शांती अचिरेने अद्य गच्छती। म्हणजेच ते ज्ञान तर हा असा भगवद्गीतेतील 4था श्लोक आहे। त्या 4थ्या श्लोकामध्ये ज्ञानाचं महत्व सांगितलेलं आहे। कुठलंही काम करताना मग ते आपला परमार्थ असो अगर प्रपंच असो त्याच्यामध्ये श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे, भाव पाहिजे, तर आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळतं। तर त्याचप्रमाणे आणि ज्यांच्याकडे आपल्याला ज्ञान प्राप्त करायचंय, कुठलं ज्ञान, ज्ञानाचे खूप प्रकार आहेत, ज्ञानाचे खूप प्रकार आहेत। तर हे आत्मज्ञान सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे। आपण आपल्या आत्म्याला जाणणं, परमेश्वराला जाणणं आणि या मनुष्य देहाचं सार्थक करण्यात